नमस्कार मित्रांनो. चला, आज आपण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावर आधारित दोन उदाहरणे सोडवणार आहोत. तर मग पहिलं उदाहरण बघा. एका घर्षणरहित पृष्ठभागावर एक 60 किलो वस्तुमान असलेला सोफा त्याच्या विराम अवस्थेपासून निघून 20 मीटर प्रति सेकंद इतका वेग 5 सेकंदात घेतो. तर त्या सोफ्यावर प्रयुक्त होणारे बल काढा. मग चला बघूया या ठिकाणी आपल्याला काय काय दिले आहे ते. आपल्याकडे एक सोफा आहे जो विराम अवस्थेतून पुढे हलवला जातो. याचा अर्थ असा की सुरुवातीला तो सोफा स्थिर होता. समजा हा आपला सोफा आहे जो सध्या स्थिर आहे आणि त्याला 5 सेकंदात 20 मीटर प्रति सेकंद इतकी गती दिली जाते. म्हणजे थोड्या वेळाने तो सोफा गतिमान होतो. समजा त्याला उजव्या बाजूने गती दिली जाते आणि 5 सेकंदांनी असे आढळते की तो 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने उजव्या बाजूने सरकत आहे, तेही घर्षणरहित पृष्ठभागावर. तर मग चला कल्पना करूया की हा सोफा बर्फासारख्या एखाद्या पृष्ठभागावर आहे, म्हणजेच इथे कोणतेही घर्षण नाही आणि आपल्याला विचारले आहे की या सोफ्यावर प्रयुक्त होणारे बल काढा. मग विचार करा, त्या ठिकाणी बल का असावे बरं? तर मग बघा की आपण त्या सोफ्याच्या गतीत वाढ करत असल्याने तो त्याच्या विराम अवस्थेपासून निघून गतिमान होतो आणि असं होण्यासाठी कोणाला तरी त्याला उजव्या बाजूने ढकलावे लागेल, बरोबर ना? तर मग कोणीतरी त्याला उजव्या बाजूने ढकलत आहे, म्हणजेच त्यावर बल प्रयुक्त करत आहे, बरोबर? मग मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही आता याची कल्पना करू शकता. आणि मग आपल्याला हेच शोधायचे आहे की किती बलाने एखादा त्या सोफ्याला ढकलत आहे, बरोबर? तर मग या उदाहरणात काय दिले आहे त्याबद्दल बोलूया. बघा, इथे काय दिलं आहे, इथे असं सांगितलं आहे की सुरुवातीला तो सोफा विराम अवस्थेत होता, त्यामुळे त्याचा सुरुवातीचा वेग 0 आहे. तर सुरुवातीचा वेग आपण u ने दाखवतो. आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की 5 सेकंदानंतर त्याचा अंतिम वेग v हा 20 मीटर प्रति सेकंद इतका होता. तसेच इथे वेळ सुद्धा दिलेली आहे. तर वेळ बरोबर 5 सेकंद. अजून काय बरं दिलं आहे, तर आपल्याला त्या सोफ्याचं वस्तुमान दिलं आहे. मग वस्तुमान m बरोबर 60 किलोग्रॅम आणि आपल्याला बल काढायचं आहे. मग आपण बल कशा प्रकारे काढतो बरं? तर इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे आपल्याला बल काढायला सांगितलं आहे, परंतु आपल्याला गतीबद्दल माहिती दिली आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्याला बल व गती यांचा एकत्र संबंध जोडावा लागेल. मग विचार करा, कोणता नियम या दोघांचा संबंध दाखवतो? कदाचित तुम्ही बरोबर ओळखला असेल, तर तो आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आणि त्याचे प्रसिद्ध समीकरण म्हणजेच बल F बरोबर वस्तुमान m गुणिले त्वरण a. तर हे समीकरण बल व गती यामधील संबंध जोडते. मग चला हे समीकरण वापरूया. मग इथे मला सांगा की निव्वळ बल किती असेल? तर निव्वळ बल म्हणजे या सोफ्यावर प्रयुक्त होणारे एकूण बल. बघा, इथे या सोफ्यावर फक्त एकच बल प्रयुक्त होत असल्याने F हे आपले निव्वळ बल आहे, बरोबर? तर इथे m आपल्याला दिले आहे. तसेच a म्हणजे त्वरण. अरे, परंतु त्वरण तर आपल्याला दिलंच नाही. मग आपण निव्वळ बल कसे काढणार? बघा, जरी इथे त्वरण आपल्याला थेट दिले नसले तरी आपण त्याला काढू शकतो. कसं बरं? तर आपल्याला इथे सुरुवातीचा वेग दिलेला आहे, त्याचसोबत अंतिम वेग सुद्धा दिला आहे. तसेच आपल्याला इथे वेळ सुद्धा दिलेली आहे. मग यांचा वापर करून आपण त्वरण काढू शकतो, बरोबर की नाही? आणि जशी आपल्याला त्वरणाची किंमत मिळेल तशी ती आपण या समीकरणात ठेवू शकतो आणि त्यानंतर आपण बल किती प्रयुक्त झाले ते काढू शकतो. मग या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्वरण काढायचं आहे. मग ते कसं काढणार? तर बघा, त्वरण बरोबर वेग बदलाचा दर म्हणजेच वेगातील बदल भागिले वेळ. तर हे होईल v वजा u भागिले वेळ. आणि इथे या सर्वांच्या किमती आपल्याला माहीत असल्याने आपण त्वरण सहज काढू शकतो. मग जे त्वरण मिळेल ते इथे ठेवून आपण बल काढू, चालेल? मग आता तुम्ही हे त्वरण स्वतःहून काढून बघा. व्हिडिओ थोडा वेळ थांबवा व काढा बरं त्वरण काय येते. तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही हे त्वरण काढले असेल. चला मग आपण मिळून सोडवूया. तर त्वरण a बरोबर v. तर v ची किंमत आहे 20 मीटर प्रति सेकंद वजा u की जे 0 आहे भागिले वेळ. वेळ आहे 5 सेकंद. मग इथे 20 वजा 0 म्हणजे 20 भागिले 5
तर आपल्याला मिळेल 4. पुढे एकक आपण लिहिले तर ते होईल मीटर प्रति सेकंद प्रति सेकंद, म्हणजेच आपण लिहू शकतो मीटर प्रति सेकंद वर्ग. तर हे आपल्याला त्वरण मिळाले 4 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता ही त्वरणाची किंमत आपण या ठिकाणी ठेवूया, मग त्यावरून आपण निव्वळ बल काढूया. पुन्हा मग हे तुम्ही आधीच्या वेळी काढून नसेल बघितलं तर पुन्हा व्हिडिओ थांबवा व बल काढून बघा. मग चला आपण काढूया. तर निव्वळ बल बरोबर F, कारण आपण पाहिलं की तिथे एकच बल प्रयुक्त होत आहे. जर इथे 2 किंवा अधिक बल असती तर मग आपल्याला त्यांच्या दिशेनुसार त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागली असती. पण इथे फक्त एकच बल प्रयुक्त होत असल्याने फारशी चिंता करायची गरज नाही. आणि लक्षात घ्या तिथे कोणतंही घर्षण नाही, हे उत्तम. मग F बरोबर M, तर M बरोबर किती 60 किलोग्रॅम गुणिले त्वरण, तर त्वरण बरोबर 4 मीटर प्रति सेकंद वर्ग. मग यावरून आपण बल बरोबर किती ते आता काढू शकतो. आपल्याला यांचा गुणाकार घ्यायचा आहे. मग 60 व 4 यांचा गुणाकार घेतला तर बघा हे 6 व 4 यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 24 आणि पुढे हे 0 ठेवले तर आपल्याला उत्तर मिळतं 240 आणि त्यांची एकके पुढे आपण लिहिली तर हे होईल किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद वर्ग आणि हेच आपलं उत्तर आहे. त्याच प्रकारे SI पद्धतीने एककांचा विचार केला तर बलासाठी जे SI एकक आपण वापरतो त्याला आपण न्यूटन असे म्हणतो. मग इथे आपण म्हणू शकतो की त्या सोफ्यावर प्रयुक्त होणारे बल असेल 240 न्यूटन आणि हेच आपले उत्तर आहे. तर मग अशाच प्रकारे आपण दुसरे उदाहरण बघूया. एक जीप 30 मीटर प्रति सेकंद वेगाने जात असताना तिचा चालक ब्रेक मारतो. ती जीप सरकत जाते आणि 75 मीटर पुढे जाऊन थांबते. जर चालक आणि जीप यांचे एकूण वस्तुमान 1000 किलोग्रॅम असेल तर ती जीप व जमीन या दरम्यान प्रयुक्त होणारे बल काढा. तर मग चला आपल्याला काय दिले आहे त्याची आकृती काढूया. आपल्याला दिले आहे की जीप 30 मीटर प्रति सेकंद वेगाने जात आहे. तर मग असं समजा की ही आपली जीप आहे की जी 30 मीटर प्रति सेकंद वेगाने डाव्या बाजूने जाते. तिचा चालक ब्रेक मारतो आणि त्यामुळं ती जीप घसरत घसरत जाऊन 75 मीटर पुढे जाऊन थांबते. म्हणजे कदाचित ती जीप काहीशी पुढे जाते व तिचा वेग कमी होतो आणि अंतिमतः ती थांबते. आपल्याला चालक व त्या जीपचे एकूण वस्तुमान दिले आहे व आपल्याला जीप व जमीन दरम्यान प्रयुक्त होणारे बल काढायला सांगितले आहे. मग याचा अर्थ काय होतो तर तुम्ही इथे पुन्हा बघा, या जीपचा वेग कमी कमी होत जातो. मग जेव्हा पण एखादी वस्तू वेग घेते किंवा वेग कमी करते, म्हणजेच वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर ती वस्तू त्वरणित होते किंवा अवत्वरणित होते, तेव्हा तेथे बल प्रयुक्त होत असते. तर अशा प्रकारे इथे जर या जीपचा वेग कमी होत आहे तर इथे कोणते तरी बल त्या जीपला थांबवत आहे, हे लक्षात घ्या. मग हे बल कोणते असेल? अर्थातच तुम्ही ते नक्कीच ओळखले असेल. तर हे बल घर्षण बल आहे. हेच ती जीप व जमीन या दरम्यानचे बल आहे की जे तिला विरुद्ध दिशेने ढकलते व तिचा वेग कमी करते आणि खऱ्या अर्थाने आपल्याला तेच बल काढायचे आहे. आता पुढे जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं हे घर्षण बल कोणत्या दिशेने प्रयुक्त होत असेल? मग काय वाटतं तुम्हाला, हे बल पुढच्या बाजूने प्रयुक्त होत असेल किंवा मग पाठीमागच्या बाजूने प्रयुक्त होत असेल? यावर विचार करा. बघा ती जीप धीमी होत आहे. जर घर्षण या ठिकाणी डाव्या बाजूला समोरील बाजूने प्रयुक्त होत असेल तर ही जीप त्वरणित होणार, ती वेगाने जाणार, बरोबर. मग जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूला तिच्या गतीच्या दिशेने ढकलता तर ती अधिक वेगाने जाईल, परंतु ही जीप धीमी होत आहे. याचा अर्थ असा होतो की ते घर्षण बल त्या जीपला त्या जीपच्या विरुद्ध दिशेने ढकलत आहे. त्यामुळे घर्षण बल या बाजूने असेल. तर मग ते इथे आपण दाखवूया. घर्षण बल नक्कीच या दिशेनेच असेल. ते खऱ्या अर्थाने चाक व जमीन यांच्या दरम्यान असेल, पण आपण ते इथे दाखवत आहोत ते या दिशेने आहे आणि हेच बल आहे की जे आपल्याला काढायचं आहे. तर मग पुन्हा आपल्याला काय दिले आहे ते लिहूया. यावेळी सुरुवातीचा वेग हा 30 मीटर प्रति सेकंद आहे, तर अंतिम वेग हा 0 आहे, कारण ती जीप एका जागेवर थांबते. अजून काय दिलं आहे बरं? यावेळी आपल्याला वेळ किती आहे ते दिलेलं नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्याला ती किती अंतरावर थांबली ते अंतर दिले आहे. तर मग जीपने पार केलेले अंतर, मग असं म्हणा की या जीपच्या पाठीमागच्या चाकापासून या जीपच्या पाठीमागच्या चाकापर्यंत. तुम्ही हे अंतर कुठूनही गृहीत धरू शकता. तर मग इथे असं आपण करूया. मग ते अंतर 75 मीटर आहे.
मग जर आपण यासोबत दिशेचाही विचार केला तर मग ते विस्थापन होईल. मग आपण असे म्हणू शकतो की त्या जीपचे विस्थापन 75 मीटर डाव्या बाजूला होते आणि वस्तुमान बरोबर 1000 किलोग्रॅम. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बल किती ते काढायला सांगितले आहे. मग पुन्हा आपण बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण हेच समीकरण वापरू शकतो. पण पुन्हा इथे बघा आपल्याला त्वरण बरोबर किती हे दिलेलं नाही. त्यामुळं सर्वप्रथम आपल्याला त्वरण काढावं लागेल. मग त्यानंतर आपल्याला बल काढावं लागेल, बरोबर ना. मग यावेळेस आपण त्वरण कसं बरं काढू शकतो, कारण वेळ सुद्धा दिलेली नाही. यावेळेस आपल्याला विस्थापन दिले आहे. मग कदाचित यासाठी तुम्ही गतिविषयक समीकरणे वापरू शकता का. तर आपण 3 गतिविषयक समीकरणे अभ्यासली आहेत. मग पुन्हा व्हिडिओ थांबवा व बघा बरं तुम्ही हे सोडवू शकता का. पहिल्यांदा त्वरण शोधा व त्यानंतर मग बघा तुम्ही बल सुद्धा काढू शकता का ते. तर मग तुम्ही हा प्रयत्न केलाच असेल. आपल्याला यू, व्ही व यस च्या किमती दिल्या आहेतच आणि आपल्याला प्रथम त्वरण काढायचे आहे. मग या ठिकाणी आपण व्ही वर्ग वजा यू वर्ग बरोबर 2as हे समीकरण वापरूया. आता हे समीकरण आपण कसे मिळवले ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या व व्यवस्थित या समीकरणांबद्दल समजून घ्या. मग इथे पहा, जर तुम्ही इथे या किमती ठेवल्या तर व्ही बरोबर अंतिम वेग हा 0 आहे वजा सुरुवातीचा वेग 30 मीटर प्रति सेकंद आहे. तर हे होईल 30 मीटर प्रति सेकंदचा वर्ग बरोबर 2 गुणिले त्वरण की जे आपल्याला काढायचं आहे गुणिले विस्थापन 75 मीटर. तर मग यावरून मला नक्कीच माहित आहे की तुम्ही इथे त्वरण काढू शकता. तुम्हाला इथे बीजगणिताचा वापर करावा लागेल. इथे फक्त भागाकार करावा लागेल आणि मला खात्री आहे की तुम्ही हे कराल, बरोबर. तर हे मी तुम्हाला करायला सांगतोय. मग जर तुम्ही हे केलं असेल तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी थेट याचं उत्तर सांगतो. आपल्याला त्वरण मिळेल वजा 6 मीटर प्रति सेकंद वर्ग. तुम्ही हे तपासून पहा. मग इथे हे वजा चिन्ह येते. मग वजा चिन्ह काय दाखवते तर त्या ठिकाणी वेग हा कमी होत आहे. मग अशा प्रकारे आपण त्वरण शोधले. आता आपण पुढे जाऊ व त्वरणाची किंमत आपण या ठिकाणी ठेवूया. पुन्हा इथे बघा, इथे फक्त एकच बल या जीपवर प्रयुक्त होत आहे ते म्हणजे घर्षण बल. तर मग इथे आपण ही किंमत ठेवली तर आपल्याला बल F मिळेल. मग निव्वळ बल बरोबर वस्तुमान की जे 1000 किलोग्रॅम दिले आहे गुणिले त्वरण बरोबर वजा 6 मीटर प्रति सेकंद वर्ग. आणि जर आपण यांचा गुणाकार घेतला तर आपल्याला मिळेल 6000 म्हणजेच वजा 6000 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद वर्ग म्हणजेच वजा 6000 न्यूटन. तर मग हेच आपलं उत्तर आहे. तर घर्षण बल म्हणजेच जीप व जमीन या दरम्यानचे बल बरोबर 6000 न्यूटन. मग इथे हे वजा चिन्ह काय दर्शवते तर बल इथे गतीच्या विरुद्ध दिशेने आहे. पण आपल्याला हे आधीपासूनच माहीत आहे. मग नुसते वरवर पाहता तुमच्या हे लक्षात आले नसते तरी अंतिम उत्तरावरून आपण सांगूच शकलो असतो की बल हे गतीच्या विरुद्ध दिशेने आहे. तर मग सामान्यपणे आपल्याला एखाद्या उदाहरणात जर बल विचारले असेल आणि आपल्याला गतिविषयक माहिती दिली असेल तर मग न्यूटनच्या दुसऱ्या नियमावरून ते बल आपण काढू शकतो. तर अशा वेळी जर सर्वप्रथम त्वरण दिले नसेल तर ते काढून घ्यायचे. मग ती किंमत या बलाच्या सूत्रामध्ये ठेवून आपण विचारलेले बल काढायचे. तर आत्ता हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.